सुरजागड प्रकल्पासाठीची अवाढव्य घटोत्कचाच्या धुळासारखे हजारो अवजड हायवा। सुरजागड प्रकल्पासाठीचे अवाढव्य घटोत्कचाच्या धुळासारखे हजारो अवजड हायवा उरावर सोसत शरपंजरी पडलेल्या जर्जर भीष्मासारख्या डांबरी रस्त्याला छद्मीपणाने हसत अनमोल गौण खनिज भरून हे हायवा कर्णकर्कश हार अन धूळ धुराचे लोट फासत अहोरात्र अव्याहत धडधडत असतात। आपण तिथून थोडे बाजूला वळतो अन अयोध्येच्या रामलल्लालाही मोहिनी घालावं भूल पाडावं असं वनवैभवाचं कस्तुरी मृग दृष्टीस पडतं। पारद न करता बस न्याहाळत राहावं भामरागडच्या पर्लकोटा पामल गौतमी अन इंद्रावतीच्या त्रिवेणी संगमावर काही जिती जागती आदिम शिल्पे समाजाला दिशा देण्याचा भरकस प्रयत्न करताना पाहिलं की वाटतं बंदुकीच्या संगिनीची आता फुलं व्हायला लागली। बंदुकीच्या संगिनीची आता फुलं व्हायला लागली। त्यात नकाशाने नाकारलेला अबुजमाड प्रदेशामधून एखाद्या कोवळ्या स्टार किडला लाजवावं असं शरीर सौष्ठव घेऊन आलेला पोरसौदा कर्णू तिथल्या आदिम समाजाला बदलण्याचा प्रयत्न करताना दिसतो। मला तो निषाद पुत्र एकलव्याची आठवण करून निषाद पुत्र एकलव्य शहरी लोकांनी आपल्या लेकराला आपल्यासारखं नावावरून हिणवू नये त्याला बुगलून आपल्या चिमुकल्या लेकराचं नामकरण हर्ष म्हणून करतो। हा बदल बऱ्यापैकी सुखावून जातो। एवढंच नाही तर आपला माणूस निवडून यावा म्हणून प्रत्येक माडिया मुठभर तांदूळ अन 10 रुपये जमा करतात अन समाजासाठी झटणाऱ्या लालसूला निवडून देतात अशा बदलामुळे खुर्ची सम्राटांच्या बुडाला हादरा बसतो। आपल्या पाड्यावर आलेला पाहुणा उपाशी जाऊ नये म्हणून सणासुदीसाठी राखून ठेवलेला चन्नो सारखा भात रामा आणि रामदू आत्मीयतेने वाढतात। एकूण काय तर जल जंगल जमीन जोपासणारे हात या हातांना आणखी फुटो असंख्य हात या हातांच्या पारंब्या व्हाव्यात त्या पारंब्याची व्हावी झुले त्या झुल्यावर झोके घ्यावी ही रानफुले फुलांच्या हाती असावं पुस्तक देऊच नाही आता इथे बंदुकीने दस्तक जाऊच नाही आता आदिवासी म्हणून कुणाचा हस्तक मारला जाऊच नाही आता आदिवासी म्हणून कुणाचा हस्तक।